सांगलीमध्ये केंद्राच्या विलंब शुल्काविरोधात रिक्षा चालकांनी ठिय्या आंदोलन केलं। जिल्ह्यातील रिक्षा व्यवसाय बंद ठेवत आंदोलन सुरू आहे, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले। जवळपास 8,500 रिक्षा आणि टॅक्सी वाहन चालक या आंदोलनामध्ये सहभागी झाले। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा या सर्वांनी दिला आहे। काल रात्री 12 वाजल्यापासून रिक्षा टॅक्सी व्हॅन या सर्व वाहनांचा जिल्हा बंद पुकारलेला आहे। या संपामध्ये जवळपास 8,500 ते 9,000 रिक्षा आणि टॅक्सी व्हॅन एवढी वाहनं यात सहभागी घेतलेले आहेत। आणि आम्ही आज आता 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं जागा सोडणार नाही अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे। जर आम्हाला या ठिय्या आंदोलनाला जर न्याय मिळाला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्रता वाढवण्यात येईल आंदोलनाची, एवढी आम्ही शासनाला इशारा देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।